बंगल्यावरून रश्मी ठाकरे बोलत असून निवडणुकीसाठी 25 लाख रुपयांची मागणी करूनही ते दिले नाहीत तर त्याचे परिणाम वाईट होतील अशी धमकी देणाऱ्या महिला आरोपी लाजवंती उर्फ लीना गोवर्धन हरदासानी या महिलेसह आणखी दोघांना सापळा रचून मुंबई क्राईम ब्रांचच्या गुन्हे शाखा 8 ने अटक केली आहे। हा जो आरोपी आहे सिद्धेश सामंत हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे। यापूर्वी सुद्धा त्यांनी अनेक राजकीय पक्षांच्या नावावर आणि आमदारांचे नावावर लोकांकडे पैसे मागितले होते, खंडणी मागितली होती। त्याला यापूर्वी सुद्धा त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि आता सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे आणि या प्रकरणी दिंडोशी पोलीस स्टेशनमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल करून पोलीस अधिक तपास करत आहेत। यातील तिसरा आरोपी सिद्धेश सामंत हा सराईत गुन्हेगार आहे। त्याने अनेक राजकीय नेत्यांची नावं सांगून लाखो रुपयांच्या देणग्या मिळवल्या असल्याचंही समोर आलंय। न्यायालयाने या तिघांनाही 14 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। आणखी अनेकांना अशाच प्रकारच्या धमक्या दिल्याची शक्यता असल्यानं पोलीस आता त्याचा तपास करतायत। राजू सोनवणे, जय महाराष्ट्र, मुंबई।